नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भारतीय राज्यघटनेतील कलम 60 ते 80 अगदी सोप्या भाषेत आणि सखोलपणे समजून घेणार आहोत. हे कलम मुख्यतः राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि संसद यांच्याशी संबंधित आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षांसाठी ही कलमे खूप महत्त्वाची आहेत. चला तर एक एक कलम आपण समजून घेऊयात. आता कलम 60 ओके, याबद्दल जर सांगायचं झालं कलम 60 बद्दल तर ते आहे राष्ट्रपती पदाची शपथ. कलम 60 मध्ये राष्ट्रपती पदाची शपथ सांगितलेली आहे. भारताचे राष्ट्रपती पद स्वीकारण्यापूर्वी त्यांना भारताच्या मुख्य न्यायाधीशांसमोर शपथ घ्यावी लागते. या शपथेमध्ये राष्ट्रपती 3 मुख्य गोष्टींची प्रतिज्ञा करतात. पहिली म्हणजे भारताच्या संविधानाचे संरक्षण करणे, भारताची सार्वभौमता व अखंडता टिकवून ठेवणे आणि देशाची सेवा प्रामाणिकपणे करणे. यामुळे राष्ट्रपती हे संविधानाचे रक्षण करणारे सर्वोच्च पद मानले जाते. ओके, आता पुढे बघूया आपण कलम 61 राष्ट्रपतींवर महाभियोग. जर राष्ट्रपतींनी संविधानाचे उल्लंघन केले तर त्यांच्यावर महाभियोग म्हणजेच इम्पिचमेंट चालवला जाऊ शकतो. ही प्रक्रिया संसदेत केली जाते आणि महाभियोगाची प्रक्रिया सांगायची झाली तर संसदेतल्या कोणत्याही एका सभागृहात प्रस्ताव मांडला जातो. त्या प्रस्तावाला किमान 1/4 सदस्यांचा पाठिंबा असणे आवश्यक आहे. त्यानंतर तपासणी होते. दोन्ही सभागृहांनी 2/3 बहुमताने प्रस्ताव मंजूर केला तर राष्ट्रपती पदावरून हटवले जाऊ शकतात. आता आहे कलम 62. याविषयी जर सांगायचं झालं तर राष्ट्रपती पद रिक्त झाले, जर राष्ट्रपतींचे पद रिक्त झाले तर 6 महिन्यांच्या आत नवीन राष्ट्रपती निवडले गेले पाहिजेत. रिक्ततेची कारणे काय आहेत? मृत्यू, राजीनामा, महाभियोग, कार्यकाळ संपणे. नंतर आहे कलम 63. याबद्दल जर सांगायचं झालं उपराष्ट्रपती. भारतामध्ये उपराष्ट्रपती असतो. हा देशातील दुसरा सर्वोच्च घटनात्मक पद आहे. नंतर आहे कलम 64. ओके, याबद्दल सांगायचं झालं तर उपराष्ट्रपतीची भूमिका. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती म्हणजे चेअरमॅन असतात. त्यांचे मुख्य काम काय? राज्यसभेचे कामकाज चालवणे, चर्चा नियंत्रित करणे, नियम पाळले जात आहेत का ते पाहणे. ओके, नंतर आहे कलम 65. याबद्दल जर सांगायचं झालं तर म्हणजेच राष्ट्रपती नसल्यास, जर राष्ट्रपती आजारी असतील, परदेशात असतील, पद रिक्त असेल तर त्या काळात उपराष्ट्रपती राष्ट्रपतींची सर्व कामे पार पाडतात. ओके, त्यानंतर आहे कलम 66. याबद्दल सांगायचं झालं तर उपराष्ट्रपतीची निवडणूक. उपराष्ट्रपतीची निवडणूक संसदेचे दोन्ही सभागृह म्हणजेच लोकसभा प्लस राज्यसभा मिळून करतात. या निवडणुकीमध्ये गुप्त मतदान सिक्रेट बॅलट पद्धत वापरली जाते. ओके, नंतर आहे कलम 67. उपराष्ट्रपतीचा कार्यकाल. म्हणजेच उपराष्ट्रपतीचा कार्यकाल बेसिकली 5 वर्षांचा असतो. ते खालील प्रकारे पद सोडू शकतात, म्हणजेच की राजीनामा देणे, राज्यसभेने ठराव मंजूर करणे. नंतर आहे कलम 68. ओके, याबद्दल जर सांगायचं झालं उपराष्ट्रपती पद रिक्त झाले, जर उपराष्ट्रपतीचे पद रिक्त झाले तर लवकरात लवकर नवीन निवडणूक घेणे आवश्यक असते. ओके, नंतर आहे कलम 69. उपराष्ट्रपतीची शपथ किंवा प्रतिज्ञा. उपराष्ट्रपती पद स्वीकारताना ते राष्ट्रपतींसमोर शपथ घेतात, त्यामुळे ते संविधानाचे रक्षण करण्याची प्रतिज्ञा सुद्धा करतात. नंतर आहे कलम 70. याबद्दल जर सांगायचं झालं तर विशेष परिस्थिती. जर अशी परिस्थिती निर्माण झाली की राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती दोघेही कार्य करू शकत नाहीत तर त्यावेळी राष्ट्रपतीची कर्तव्य कोण पार पाडेल हे संसद ठरवते. ओके, नंतर आहे कलम 71. याविषयी सांगायचं झालं तर निवडणूक वाद. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणुकाशी संबंधित वाद सुप्रीम कोर्ट सोडवते. सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा अंतिम मानला जातो. ओके, आता आपण बघूया संसदेशी संबंधित कलमे. कलम 72. याविषयी जर सांगायचं झालं तर क्षमादानाचा अधिकार. राष्ट्रपतींना खालील शिक्षा माफ करण्याचा अधिकार आहे. पहिली म्हणजे मृत्यूदंड, दुसरी म्हणजे लष्करी न्यायालयाचे निर्णय आणि तिसरी म्हणजे केंद्र सरकारच्या कायद्याखालील शिक्षा. याला पॅरडॉन पॉवर असे म्हणतात. नंतर आहे कलम 73. ओके, याविषयी जर सांगायचं झालं तर संघ सरकारचे अधिकार. या कलमानुसार केंद्र सरकारचे कार्यकारी अधिकार संपूर्ण भारतभर लागू होतात. नंतर आहे कलम 74. मंत्रिमंडळ. ओके, याविषयी जर सांगायचं झालं तर राष्ट्रपतींना निर्णय घेण्यासाठी पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ सल्ला देतात. राष्ट्रपती बहुतेक वेळा मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार निर्णय घेतात. ओके, नंतर आहे कलम 75. याविषयी जर सांगायचं झालं मंत्र्यांची नियुक्ती. मंत्र्यांची नियुक्ती राष्ट्रपती करतात, पण त्यासाठी पंतप्रधानांची शिफारस असते. मंत्रिमंडळ लोकसभेसमोर जबाबदार असतात. ओके, नंतर आहे कलम 76.
याविषयी जर सांगायचं झालं तर महान्यायवादी, भारत सरकारचा मुख्य कायदेशीर सल्लागार म्हणजे महान्यायवादी, म्हणजे अटॉर्नी जनरल. ओके, त्यांची नियुक्ती राष्ट्रपती करतात. नंतर आहे कलम 77. याविषयी जर सांगायचं झालं तर सरकारचे कामकाज, भारत सरकारचे सर्व निर्णय राष्ट्रपतींच्या नावाने घेतले जातात. नंतर आहे कलम 78. याविषयी जर सांगायचं झालं पंतप्रधानांची कर्तव्य, पंतप्रधानांची मुख्य जबाबदारी म्हणजे मंत्रिमंडळाचे निर्णय राष्ट्रपतींना सांगणे, देशातील महत्त्वाच्या घडामोडींची माहिती देणे. ओके, नंतर आपण बघूयात आता संसदेबद्दलची कलम. ओके, संसदेची रचना, स्ट्रक्चर ऑफ पार्लिमेंट, कलम 79. ओके, म्हणजेच की संसद, भारताची संसद 3 भागांनी बनलेली आहे. पहिली आहे राष्ट्रपती, राज्यसभा आणि लोकसभा. नंतर आहे कलम 80, राज्यसभेची रचना, राज्यसभेची कमाल सदस्य संख्या 250 असू शकते. यामध्ये 238 सदस्य राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधून 12 सदस्य राष्ट्रपती नियुक्त करतात आणि हे 12 सदस्य कला, साहित्य, विज्ञान, समाजसेवा क्षेत्रातील तज्ज्ञ असतात. ओके, तर मित्रांनो कलम 60 ते 80 मध्ये मुख्यतः राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि संसद यांची रचना व अधिकार समजावले आहेत. जर तुम्ही MPSC, पोलीस भरती, तलाठी, UPSC सारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल तर ही कलमे नक्की लक्षात ठेवा. ओके, जर तुम्हाला अशाच अपडेट हवा असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शिक्षणाबद्दलचे मी थोडेफार व्हिडिओ अपलोड करत असतो माझ्या या बडी चॅनलवर, त्याला तुम्ही सबस्क्राईबसुद्धा करू शकता आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. ओके, थँक्यू.